आज संडे आहे आणि आज 2.5 वर्षानंतर माझ्या नवऱ्याला वेळ मिळाला आहे घरातलं फॅन साफ करायला. हाय गाईज, आज आम्ही परत आलेलो आहोत एका नवीन रेसिपी बरोबर आणि ती रेसिपी आहे मुगाच्या डाळीची भजी. आणि आज आपले शेफ मुगाच्या डाळीची भजी मुगाच्या डाळीची भजी बनवणार आहेत. त्याची रेसिपी मला माहिती नाहीये. मुझे नहीं आता, इसको बहुत अच्छी तरह आता है. शेफची असिस्टंट आहे त्याच्याबरोबर आणि बीबी किसले रखा है. क्या बात है सर, क्या बात है सर. तुला तुझ्या पावसाचा माझा किरकिरा करायचा आहे की खूप सुंदर बनवायचा आहे? माझ्या पावसाचा मला वाढवायचा आहे. मजा त्याच्यामुळे वाढवायचा आहे ना. मग मला असं वाटतं एक्सपेरिमेंट न करता ज्याला येते त्यालाच आपण ही गोष्ट करायला लावायला पाहिजे. पावसाचा मला वाढवायचा, त्याच्यामुळे ज्याला येते ना त्यानेच ते केलं पाहिजे. म्हणजे अजून मग तेच बोलते मी, मला नाही येत म्हणून मी सांगते. मी तर फर्स्ट टाइम बनवणार आहे. मला रेसिपी मी शिकवतो तुला. अच्छा, हमको सिखा रिया. बाहेरचा पाऊस तुम्हाला दाखवतो. थांबा, खूप पाऊस चालू आहे. पडतोच आहे. हा पावसाचा धडाका चालू आहेच, जसं की मी तुम्हाला दाखवलं. आणि जसं दर पावसात आपण ही भारताची रीतच आहे की प्रत्येक पावसाळ्यात किंवा पाऊस चालू असताना आपण काय करतो त्याप्रमाणे भजी करतो. तर आज परत गरम गरम भज्यांची आम्ही म्हणजे प्रतिभाने हे बघायचे. ही डाळ आम्ही गरम पाण्यात भिजवले कारण आमच्याकडे एवढा वेळ नसल्यामुळे लवकर भिजायला पाहिजे म्हणून गरम पाण्यात भिजवले. हा, तर गरम पाण्यात डाळ तर भिजवली आहे. आता काय करायचं आहे मग पुढचं प्लॅनिंग? रेसिपी बघावी. हा, तुला भजी नाही बनवता येते प्रतिभा? सिरियसली? कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? मुगाच्या डाळीचे भजे वेगळे बनतात ना काहीतरी. वेगळे म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये असं वेगळं? त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण आणि हिरवी मिरची टाकतात एवढंच माहिती आहे मला. अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची. मग अजून काय टाकायला पाहिजे त्याच्यामध्ये? चीचे. ठीक है. ये भी चीचे. तुला जर नशीन माहिती ना प्रतिभा तर मोबाईल घे आणि युट्यूब लाव. बाबडी तुला नाच नाही वाटत काले चोनू. व्हिडिओ साठी प्रतिभा ते पुसते. लोकांनी मागच्या व्हिडिओ मध्ये बाबडी हे सगळं नाही टाकायचं मी आधी, म्हणजे लोकांना वाटेल किती घाण राहतात हे लोक. घाण नाही राहत, ऍक्च्युली ते घाण नाही आहे एवढं, पण ते व्हिडिओ मध्ये दिसते काय माहिती का, कदाचित असेल पण घाण. प्रतिभा तशी ती पुसून घासून पण नाही निघत आहे मित्रांनो. तिची चुकी नाहीये ती. तर हा साफ केलंय तिने कसं. बाबडी हे नाही टाकायचं मी आधीच सांगते. शेफ लास्ट टाइम तुम्ही बघितलं असणार की लसूण खूप छान काय करतात, सोलत होते. तर आज पण शेफच सोलत. ठीक आहे, इझिएस्ट वर्क फॉर मी, काही हरकत नाही. जी गोष्ट मी 5 मिनिटात करू शकते ते शेफ 5 तासात करते. मग तू कर ना, 5 मिनिटात करू शकते. तर तू पहिल्यांदा रेसिपी बघ, आपण दोघं करू. नंतर रेसिपी बघ. तुला रेसिपीची भजी बनवायची. मी खूप एक्सपर्ट आहे सगळ्याच गोष्टींमध्ये. आहे एक्सपर्ट. मुगाची भाजी पण मला थोडीफार आयडिया आहे, बट ते बेस्ट बनावे म्हणून मला थोडी रेसिपी चेक करावी लागणार आहे. तसं तर त्याच्यात बघ मुगाची डाळ, अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर आणि मीठ टाकतात आणि हळद टाकतात. हळद पण पण आता करेक्ट. अपार्ट फ्रॉम दॅट अजून काय टाकत असतील तर मग मी चेक. तुमची रेसिपी तयार आहे. आणि कांदा मला कापावा लागेल. अजून काय काय करावं लागेल? मी लसूण सोलते, तू कांदा. कांदा कापून याला कसं बारीक कापायचं आहे का? हो बाबडी, बारीक कापायचं. नाऊ व्हॉट नेक्स्ट? आपल्याला डाळ वाटून घ्यायची. मला वाटलं प्रतिभा तुला येत असेल का हे? येतं ना बाबडी मला. मग तुला पण मी बनवते का गरज मी लागली? फर्स्ट टाइम बनवते मी. आपण ते हे पण भजे बनवू शकतो ना, कोणते? बटाट्याचे. बनवू शकतो बटाट्याचे भजे आपण नाही बाबडी. हा, म्हणजे तूच आपण ऑब्विसली नाही, तूच बनवायचे ते भजे. यार. बनवताय तर बनवूया ते, असं मला वाटतंय. ते एका बाईने माहितीये का, एका बाईने खोबरं पण टाकलं होतं याच्यामध्ये. ती बाई तू पण टाकायची सगळ्या गोष्टींमध्ये खोबरं आधी. हुसेन अजून पण मी टाकते ज्याच्यात टाकायला पाहिजे. काही चेंज नाही केलंय मी. खोबरंवाला यार नाही आवडत मला. तुला खोबरं लागायला नाही पाहिजे टेस्ट है ना. राईट. व्हॉट अ टॅलेंटेड गर्ल यू आर बाबरी. मला माझ्या नवऱ्याच्या आवडी निवडी माहिती आहेत.
माय चूचू चोनो. तुला माहितीये का बायकोच्या आवडी निवडी? मग सांग तुझ्या बायकोची फेवरेट चॉकलेट कोणती आहे? फायर बरोबर ना बाबा? काय बोलून दाखव एकदा. काल माहिती पडलं तुला तुझ्या बायकोची फेवरेट चॉकलेट, कळालं? पण मी ते न माहिती असताना पण तुला बऱ्याचदा आणून दिलेले आहेत. कधी आणून दिला चोनू तुम्हाला? कधी आणून दिलं? किती साऱ्या पडलेल्या असायच्या आपल्या फ्रीज मध्ये. ओके. फेरोरो रोशर नसायची ना पण ती. फेरेरो रोशर पण होती खूप. ते तर मी खाल्ल्या मग. ते असं खाल्ल्यास ना तू, मी आणल्या म्हणून तर खाऊ शकली ना. हो काले चोनू. मग करंट लागला मला. करंट लागणारच आहे. तू एवढ्या मोठमोठ्याने हे लावते बटन. बटन मोठ्याने कसं लावतात बरं? एक खाटखुट खाटखुट आवाज करते एवढा मोठा, त्याला मोठ्यानंच म्हणता ना मी बटन. मिक्सर लावू का? तर मी मिक्सर मध्ये डाळ वाटून घेते. जाडसर वाटून घ्यायची. माझा कांदा कापून पण झालेला आहे बघा मित्रांनो. किती बारीक कापलेला आहे मी कांदा. लग्नानंतर काय काय करावं लागतं मित्र. तसं तर लग्न आधी पण या गोष्टी करायला पाहिजे क्या क्या बात कर रहे हैं? असं मला करायला वाटतं. पाहिजे. पण आता तू नाही केलं तर आता नाही पडून राहता. हे बनव ते बनव ते बनव. भाई खातो मी. बटाट्याचे पण बनवूया यार. हा ऑलरेडी तयार आहे. बटाटा म्हणजे जेव्हा केव्हा भजी बनतात तेव्हा आम्हाला बटाट्याची पण भजी पाहिजे असते. आणि त्यासोबत मला याची पण पाहिजे असतात, मिरचीची पण. ते एव्हरी टाइम अवेलेबल नसतात त्या जाड मिरच्या. मस्त लागतात त्या पण. बात तो सही है. ऍक्च्युली आमचा या विकेंडचा प्लॅन होता. आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी. ते ठिकाण आम्ही एक्सप्लोर नाही काय बोलतात त्याला, रिव्हील नाही करू शकत. सॉरी. तर काही रिझन्स मुळे आम्हाला जाता नाही आलं. काही रिझन्स मुळे आम्ही टाळलं जाणं आणि घरीच आहोत 2 आणि दिवस. बरं झालं आपण घरी आहोत. ऍक्च्युली बरं झालं. 2 दिवसापासून खूप भयानक पाऊस चालू आहे मुंबईमध्ये. आणि त्याचा आम्हाला फटका बसला असता जर आम्ही गेलो असतो तर. ऍक्च्युली आणि मुंबईच्या बऱ्याचशा भागात पाणी जमा झालंय. पाणी जमा पण झालेलं आहे आणि लोक रस्ते धसून जात आहेत. भांडुपला तर रस्ता धसलाय, तुम्ही बघितलं पण असेल. डाळ, लसूण आणि अद्रक आणि मिरची टाकली आहे आणि थोडस जिरं पण याच्यातच टाकून देते. ओके. गुड 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 गुड. पण पुढे आम्हाला एक अजून आमचा एक प्लॅन आहे. त्याच्यासाठी आम्हाला फिट अँड फाईन आणि छान दिसायचंय. ऍक्च्युली तर तुम्ही आमच्या चॅनलवर बनवून राहा. लवकरच एक मोठा आणि सरप्राइझिंग ब्लॉग बघायला मिळणार आहे तुम्हाला. येस. त्यासाठी प्रतिभा खूप तयारी करते. स्टे ट्यून गाईज, स्टे ट्यून. बटाटे पण मी कापून घेतलेले आहेत बऱ्यापैकी. आपलं सगळं रेडी आहे आता. ऑलमोस्ट म्हणण्यापेक्षा सगळंच रेडी आहे. आता फक्त फ्राय करायचं आहे. राईट. आता फक्त फ्राय करायचं आहे. हे 2 लोक जेव्हा एकसाथ बोलतात तेव्हा त्याला काय बोलतात? मला नाही ऐकतं. I don't like this. काय बोलतात? काहीतरी बोलतात ना. जाऊ दे बाबा. ठरवतात. माझं काम झालेलं आहे मित्रांनो. बटाट्यांचे काप ह्याच्यासाठी कांदा आणि आलं तर प्रतिभानेच केलं, पण मी माझं जबाबदारी पूर्णपणे पार केलेली आहे. पूर्णपणे नाही. बेसन तुला थोडस काय आहे त्याच्यामध्ये? त्याच्यात मिरची पावडर पण टाकू का? हा मग थोडीशी टाक ना. एकदम मामूली मिरची पावडर, म्हणजे थोडंसं लागलं पाहिजे तिखटपणा त्याच्यात. हिरवी मिरची टाकली आहे मी ऑलरेडी. पुढे हिरवी मिरची. तुम्हाला काय येतच नाही. नवऱ्याला विचारून बनवते. असिस्टंट ठेवलाय बावडी मी तुला. फायनली तो टाइम आलाय जिथे आणि फ्राय करणार आहे. शेवटची बॅटर त्याच्यात. आणि हा कांदा. मला वाटतं कांदा नाही टाकत त्याच्यामध्ये प्रतिभा. त्या लोकांनी टाकलाय कांदा. म्हणजे मी जेवढी पण आपण मुगाची भजी थोडंसं खाल्ली आहे, टाकून बघू बस एवढंच. मला असं वाटतं की कांदा नाही टाकत. मित्रांनो तुम्ही आम्हाला कळवा, कांदा टाकतात का मूगच्या भज्यांमध्ये? मला तुम्ही तर सरप्राईज आहे की माझ्या बायकोला अजूनपर्यंत मूगचे भजी तिने कसे केले नाहीये. त्यांची आग व्हायला लागली. मी करू का? नको, तुझ्या हातांची आग होईल. माझ्या हातांची हाग होण्याचा काय संबंध? ते हे तिखट आहे. आता मी थोडं हळद आणि ते पण टाक. हळद मिसिंग आहे पावडी. बरोबर. आणि तू हे पण टाकलं नाही अजून. हळद नाही टाकत. लाल तिखट पण मला नाही असं टाकलं. वाटतं. काय माहिती. दिस इज द Back फायनल नॉट रॉ प्रोडक्ट. आणि फायनली शिफ्ट देर. पाहून मला आता एकदम क्या कर रहा है? काय कर रहा है रे? क्या करता है रे तेरी तो? घरी व्हिडिओ शूट करण्याचा प्रॉब्लेम हा आहे की लाइटिंग प्रॉपर मिळत नाही. मिळत नाही. त्याच्यामुळे आणि आम्ही ब्लॉग पण त्याच्यासाठी नाही चांगलं बनवत. इंटेरियर लागतं की ज्याने प्रॉपर लाइटिंग केलेली आहे. हो. इंटिरियरचा काय संबंध लाइटिंगचा आणि इंटिरियरचा काय संबंध? म्हणजे जर तुम्हाला लाइटिंग यूज नाही करायची तर प्रॉपर इंटेरियर पाहिजे जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स नाही घ्यावे लागत.
आणि आम्हाला घ्यावे लागतात लाईट साठी. आणि बाहेर जेव्हा शूट करतो तेव्हा तर लाइटिंगचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे क्वालिटी चांगली असते बाहेर. व्हिडिओ शूट होतात. Correct. तो घरी आम्ही मोस्टली शूट नाही करत, त्याचं तेच कारण आहे. पण आता आम्ही स्टार्ट केलंय. येस, तुम्हाला आता बऱ्याचशा व्हिडिओज घरचे पाहायला मिळतील. व्हिडिओज बघायला येस, आता प्रॉपर ब्लॉगिंग चॅनल आमचं चालू झालेलं आहे मित्रांनो. आम्ही मनावर घेतलेलं आहे की प्रॉपर आम्ही ब्लॉगिंग करू आणि डेली कंटेंट पोस्ट करण्याचा प्रयत्न करू. तेल तापलेलं आपलं. आता आपण भजी टाकतोय. आपण भजी टाकतोय. मी 1-2 भजी टाकते आणि मग नॉर्मल बोल ना. मीठ आपण भजी टाकतोय असं का बोलतो? चिचू याचे छोटे छोटे भजी टाकतात ना. छोटी छोटी भजी टाकतात. तुला आता भज्यांची साईज मला माहिती हातानेच नाहीये का? टाकावा लागणार आहे. ते Anyways. हे घे ना, ते नाहीये का आपल्याकडे? वो 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 हो मित्रांनो, त्याच्यामध्ये ना आपल्याकडे कोथिंबीर पाहिजे होती ना. आमच्याकडे कोथिंबीर नाहीये आणि आम्ही बाजारात पण नाही गेलो पावसामुळे. हा राईट, कोथिंबीर पाहिजे होती यार. खरंच कोथिंबीरने मजा आली असती. हे याचं काय केलं तू? टाकलं ते. हे आता यूज नाही झालेलं आहे अजूनपर्यंत. टाकलं ते याच्यात मी. टाकलं? मग ओके, मी फॅन लावू का आता? बाबडी इथे हवा लागतात. तू तिकडून हवा खाऊन ये परत. दोन बरं, मी काय बोलतो, हे दाखव ना त्यांना किती मस्त झाले लाल लाल. सी आता मीठ वगैरे तू चेक कर कसं. मला थोडेसे वेगळेच वाटतायत ग ते भजे. कलर ना हा, त्याच्यात आपण मिरची पावडर टाकली आहे ना, म्हणून त्याचा कलर असा झालाय. लेट मी टेस्ट इट. मी नाही केले ना. चांगले नाही ओके झाले. ओके ओके ओके. मीठ बरोबर आहे का? हा, चांगलं आहे. मी टेस्ट करून बघते. हे टाकू का आधी? ह्याच्यात हे टाकायचं आहे ना मला? एवढे छान झालेत भजे. खरंच छान झालं ऍक्च्युली. मग असं आता काय करूया, एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए. आमच्याकडे भजे खायला खूप टेस्टी झालेत. मला खूप आवडले. ऍक्च्युअली टेस्ट झालं. मी हे भजे बनवले आणि माझ्याकडून थांबलंच जात नाही. यम्मी झालेत आणि कुरमुरीत पण झालंय. कुरकुरीत असतं ते. कुरमुरीत काय वाटेवर जो शब्द असेल तो. तेव्हा जास्त नको हे करू, त्यांना लाल नको करू. अच्छा, हमको सिखा रिया है. मग ते कुरकुरीत नाही लागणार आपल्याला, लालच छान लागते. आहाहाहा. आणि हे भजे, दिस इज द परफेक्ट कॉम्बिनेशन यार. बटाट्यांचं बटाट्यांची भजी शेफ स्वतः शेफ भाग्यदय बनवताय. Yes. सगळं तर तूच केलंय. इट्स रेडी ऑलमोस्ट. पाठ दाखवून कोण व्हिडिओ बनवतो? आपण आम्हाला जागा नाही मित्रांनो. ठीक आहे, हा ठीक आहे. ठीक है. मला टाकता नाही येत. मी टाकून पाहू टाकते. का? नको नको नको, तू हातावर उडून घेतलं बाबा. हा 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 हा. आणि फायनली डन झालेलं आहे जेवण तयार. जेवण नाही, काय बोलतात त्याला, स्नॅक्स. स्नॅक्स आमचे रेडी झालेले आहेत. रात्रीचे 11:15 11:30 काहीतरी टाइम झालेला आहे. आणि हा जो आस्वाद आहे बाहेर पाऊस हे पडत टेस्ट असताना, करायचं बाकी होतं. हे टेस्ट करायचं बाकी होतं. मजा आया. हे पण छान झालंय. फक्त आमचं झालं. मीठ थोडं कमी झालं पण मस्त झालं. मीठ कमी आहे. वाह, थँक्यू प्राऊड ऑफ यू. थँक्यू. तर चला गाईज, या आमच्यासोबत ताव मारायला. आणि तुम्ही पण पावसाचा असाच आस्वाद घ्या, पावसाची मजा करा, स्वतःची काळजी पण घ्या सोबतच. आणि इतरांची पण काळजी घ्या. स्वतःला नको दुखवा, दुसऱ्यांना पण नको दुखवा. आणि एन्जॉय करा पाऊस. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय. बाय बाय.